श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार जुन्नर। ही जागा एवढी सुंदर आहे ना, शब्दात पण सांगता येणार नाही, शब्द कमी पडतील। जागोजागी लोक थांबून हे पूर्ण फोटोशूट करत असतात इकडे। आता जसं तुम्हाला काही दिसत नाही तसंच मला पण काहीच दिसत नाही। इथे विजिबिलिटी खूप लो होऊन जाते, त्यामुळे इथे गाड्या पण चौकश चालवाव्या लागतात। थांब थांब आता नाही, आधीपासून बघा। गुड मॉर्निंग मित्रांनो, आज मी जातोय माळशेज घाटला। तुम्ही या ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत नक्की राहा। मी तुम्हाला आज माळशेज घाट मध्ये जे काही व्ह्यू पॉइंट आहेत ते व्ह्यू पॉइंट दाखवून देणार आहे। आता सकाळचे जवळपास 8:30 वाजलेले आहेत आणि बाहेर वातावरण पण खूप क्लिअर आहे, पाऊस पण जास्त नाहीये, त्यामुळे मला आता बाहेर निघण्यासाठी पण इझी होईल। सर्वात आधी आपण आपली गाडी चालू करून घेऊया। 2 मिनिट तिला वार्म करू, कारण का आपल्याला जायचं आहे जवळपास 120 किलोमीटर। ट्रिप 2 आता जवळपास 70 किलोमीटर आहे। मी 0 करेल म्हणजे आपल्याला टोटल रन किती होणार आहे आज समजेल। चलो गणपती बाप्पा मोरया। आणि मित्रांनो, इथे पूर्ण पुढे सिटीमध्ये ट्रॅफिक असते, त्यामुळे मी सिटीच्या बाहेर गेल्यानंतर परत मोबाईल माउंट करेल आणि पुढचा ब्लॉक करेल। मित्रांनो, मी पुणे आता क्रॉस केलोय। वातावरण पण खूप छान आहे। आता जवळपास 9:50 झाले। मला 50 मिनिट लागले पूर्ण सिटी क्रॉस करण्यासाठी आणि या 50 मिनिटमध्ये मी फक्त 40 किलोमीटर क्रॉस करू शकलोय। मित्रांनो, ओव्हरऑल सांगायचं म्हणजे जर तुम्हाला घरी बसूनच माळशेज घाट एन्जॉय करायचं असेल ना, तर हा ब्लॉग तुमच्यासाठी आहे। हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला या मी ब्लॉगमध्ये सर्वच पॉईंट आणि करंट आजची स्थिती तिथे काय आहे ते दाखवून देईल। मी इथे मोक्षवरती आता ब्रेकफास्टसाठी थांबणार आहे, त्याच्यानंतर मग आपण पुढची राईड करू। मी आता पुणे नाशिक हायवे सोडलेला आहे। इथे मागे 100 मीटरवरती मी इकडे नारायणगावसाठी टर्न घेतलेला आहे। इकडे नारायणगावची एंट्री पॉईंट होता आणि याआधी मित्रांनो मी जिथे त्या मोक्षवरती नाश्त्यासाठी थांबलेलो होतो त्याबद्दल पण मी तुम्हाला एक रिव्ह्यू देईल। फॅमिली रेस्टॉरंट आहे। रेस्टॉरंट एक नंबर वाटलं मला। तुम्हाला जर कधी नाशिकला जायचं असेल, नाशिक किंवा नाणेघाट किंवा मग इकडे आता मी जिथे जातो तिकडे जायचं असेल आणि तुम्हाला ब्रेकफास्ट वगैरे करायचं असेल तर तुम्ही तिथे थांबू शकता। एकदम मला रिजनेबल वाटले तिकडच्या पूर्ण प्राइजेस आणि सर्व काही तिकडे व्यवस्थित वाटतंय मला। आता तिथून मी आता पुढे आलो आहे। इकडे आता आपल्याला पुढे नारायणगाव आहे, त्यानंतर मग आपण नारायणगाव क्रॉस करून पुढे जाऊया। नारायणगाव क्रॉस केल्यानंतर आपल्याला हा असा छोटा रस्ता पाहायला मिळतो। हा पण एकदम व्यवस्थित आहे, इकडे पण आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे। इथून पुढे आपल्याला शिवनेरी किल्ला 14 किलोमीटर अंतरावर आहे, त्यानंतर जुन्नर पण लागेल। ॲक्च्युली जुन्नरमध्ये शिवनेरी किल्ला आहे आणि तिकडे आपल्याला जुन्नरमध्ये आहे ना, जुन्नरमधून आपण जेव्हा माळशेज घाटला जातो एकदम छान अशी कमान पाहायला मिळते। ती पण कमान तुम्हाला मी दाखवतो। आणि आपलं अष्टविनायकमधला एक गणपती जे लेण्याद्री आहे ते पण याच रोडवर आहे, इथून पुढे 15 किलोमीटर। जर मला वेळ मिळाला तर मी तिकडे लेण्याद्रीला पण जाईल आज आणि तुम्हाला लेण्याद्रीचं पण दर्शन करून देईल। इकडे बोर्डवरती दिसत असेल तुम्हाला, शिवनेरी 14 किलोमीटर आहे आणि माळशेज घाट फक्त 32 किलोमीटर आहे इथून। आणि पूर्ण हायवे असल्यामुळे इथपर्यंत मी येईपर्यंत आता जवळपास 76 किलोमीटर कंप्लीट केलेलं आहे, काहीच वाटलं नाही। तर तुम्ही नॉनस्टॉप येत असेल तर मला वाटते पुण्यातून डायरेक्ट 1.5-2 तासामध्ये तुम्ही इथपर्यंत येऊन पोहोचाल। आणि मी फायनली जुन्नरमध्ये येऊन पोहोचलो आहे। जुन्नरमध्ये आल्यानंतर ही आपल्याला अशी सुंदर कमान पाहायला मिळते इथे। श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार जुन्नर। आणि इथून पुढे फक्त 3 किलोमीटर गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला शिवनेरी किल्ला पाहायला मिळतो।
मी एक येणारा नेक्स्ट ब्लॉग हा स्पेशल शिवनेरीसाठी बनवणार आहे. तुम्हाला जर शिवनेरी किल्ल्याबद्दल पूर्ण माहिती हवी असेल आणि जाण्यासाठी रूट पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती येणाऱ्या काही दिवसामध्ये तो पण ब्लॉग पाहू शकता. पुढे लेण्याद्री पण आहे, शिवनेरी पण आहे, माळशेज घाट पण आहे आणि अजून दुसरे कुठले पण पॉईंट असतील. मला हे 3 महत्त्वाचे पॉईंट माहिती आहेत. आणि मित्रांनो, जर तुमच्याकडे 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर नसेल, तुम्हाला लोकल ट्रान्सपोर्टने जर यायचं असेल तर तुम्ही नारायणगाव किंवा जुन्नरपर्यंत बसने येऊ शकता आणि तिथून तुम्ही मग लोकल कॅब वगैरे किंवा रिक्षा वगैरे करून पण फिरू शकता. पण ते एक्झॅक्ट जुन्नरमध्ये कुठून करायचं ते मला काही आयडिया नाही आहे. जुन्नर किंवा नारायणगावमधून तुम्ही गुगलवर वगैरे सर्व इन्क्वायरी करून येऊ शकता. आणि मित्रांनो, माहिती आहे ना तुम्हाला जुन्नर हे काय आहे? जुन्नर म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान. जुन्नरपासून अष्टविनायक जे आहेत त्यातले 2 गणपती जवळ आहेत. एक आहे लेण्याद्री आणि दुसरा आहे ओझर. लेह लद्दाख बाईक रायडिंग करणाऱ्या मित्रांनो, तुम्ही आधी आपली सह्याद्री फिरून घ्या. हे पहा आपली सह्याद्री आणि हा पहा आपला सीन. इकडे जेव्हा आपण बाईक राईड करतो ना, स्वर्गामध्ये गाडी चालवलेला फील आहे, एकदम स्वर्गात. छोटासा रस्ता आहे, समोर काहीच नाही आहे, फक्त माझी एक गाडी आहे. आजूबाजूला पूर्ण सह्याद्रीची पर्वतरांग आहे, एवढी ग्रीनरी आहे, वाहणारे पाणी आहे. एवढी सुंदर सह्याद्री सोडून तुम्ही लेह लद्दाखला जाण्याचं स्वप्न बघताय. आधी तुम्ही आपली सह्याद्री फिरून घ्या, मग दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन फिरून या. वाह, क्या सीन आहे. एकदम पैसा वसूल सीन आहे मित्रांनो, पैसा वसूल. आणि मित्रांनो, तुमच्याकडे जर बाईक असतील किंवा 4 व्हीलर पण असेल तर तुम्ही, मला असं वाटतं की ओव्हर क्राऊडेड प्लेस जी आहे लोणावळा, तिकडे जाणं अवॉइड करून थोडं एक वेळेस इकडे येऊन पहा. कमी ट्रॅफिक, सर्व काही निवांत, आजूबाजूला मोठ्याच्या मोठ्या पर्वतरांगा आणि त्यामध्ये हा रस्ता. तुम्ही हा सीन पाहू शकता. हा यापेक्षा सुंदर तर मी आजपर्यंत पाहिलेला नाही आहे. जे कोणी माझ्या समोर जात आहेत ना, सर्वच्या सर्व लोक व्हिडिओ करत जात आहेत. भाई एक नंबर एक. इथे लोक पण थांबलेले आहेत फोटोशूटसाठी. हे बघा राईट साईडला. बघा इथे वरती पण फोटोशूट चालू आहे. ही जागा एवढी सुंदर आहे ना, शब्दात पण सांगता येणार नाही, शब्द कमी पडतील. जागोजागी लोक थांबून हे पूर्ण फोटोशूट करत असतात इकडे. आता अचानक वातावरण चेंज झालेलं आहे, मला वाटतं लगेच पाऊस चालू होईल. वाह भाई वाह, खरंच जणू स्वर्गात गाडी चालवतोय असं वाटतंय मला. हे मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचं म्हणजे जुन्नर संपल्यानंतर तुम्हाला एक पण पेट्रोल पंप पाहायला मिळत नाही. तर गाडीत पेट्रोल कमी असेल तर जुन्नरमध्येच टाकून घ्या. त्यानंतर फक्त आणि फक्त आपल्याला घाट पाहायला मिळतो. घाटामध्ये एक पण पेट्रोल पंप नाही आणि तुम्ही हा व्ह्यू पॉईंट एन्जॉय करू शकता. हा धुकं, एवढं जास्त धुकं आहे ना इथे. आता समोरच्या गाड्या पण दिसत नाही आहेत. सर्वच्या सर्व लोक इथे फक्त व्हिडिओ करत असतात, कारण का इथे हा सीनच एवढा सिनेमॅटिक असतो. बघा इथे परत धुकं चालू झालेलं आहे. आता जसं तुम्हाला काही दिसत नाही तसंच मला पण काहीच दिसत नाही. इथे विजिबिलिटी खूप लो होऊन जाते, त्यामुळे इथे गाड्या पण चौकश चालवाव्या लागतात. तुम्ही पण जेव्हा इकडे याल काळजी घ्या, काळजीपूर्वक गाडी चालवा, कारण का राईट साईडला पूर्ण खोल दरी आहे आणि लेफ्ट साईडला टेकडी आहे, मध्ये हा रोड आहे. रोडवरून हे पॉईंट लक्षात येत नाहीत, पण जेव्हा तुम्ही ॲक्च्युअलमध्ये जाता ना, इथे गाडी लावली आणि तुम्हाला तो व्ह्यू दाखवतो मी.
मित्रांनो सर्व काही तुमच्यासाठी आहे, फक्त तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा बस. हा बघा सीन. लास्ट टाइम मी इकडेच थांबून फोटोशूट केला होता. आणि ही पूर्ण अशी दरी आहे खाली. तिकडे काहीतरी छोटंसं वाहणारं पाण्याचं हे पण दिसतंय. आणि इकडे पूर्ण धुकं आहे. तिकडे पण एक व्ह्यू पॉईंट आहे. आणि इथून आपण जेव्हा पुढे जाऊ ना तिकडे आपल्याला थंब पॉईंट पाहायला मिळतो. इथून मला थंब पॉईंट दिसतोय पण फॉग असल्यामुळे तुम्हाला ते क्लिअर दिसत नसेल. हा थंब पॉईंट आहे. इकडे आता पूर्ण धुकं आलेला आहे. आणि त्या साईडला पण असाच एक छोटासा व्ह्यू पॉईंट आहे. आणि इकडे ग्रिलवर बसलेला तुमचा भाऊ आहे. आता थंब पॉईंट पासून मी आता निघलोय. आणि हा आहे तो टनेल. टनेल छोटासा आहे पण आता टनेल जसा क्रॉस करू ना आपण धुकं थोडंसं कमी असायला हवं. जर धुकं कमी असेल तर तुम्ही फक्त व्ह्यू बघा तुम्ही आता फक्त. वाह वाह भाई वाह. हे बघा पुढे एवढा मोठा वॉटरफॉल आहे. तिकडे पण वॉटरफॉल आहे. इकडे टेकडी आहे. आणि परत हे सर्व खाली गाड्यांच्या रांगा आहेत लागलेल्या. आणि जर इकडे धुकं कमी असेल ना तर हा व्ह्यू तो एक नंबर दिसतो. एक नंबर. इकडे बघा तो सीन दिसत असेल तुम्हाला. त्या टेकड्या अशा दिसतात जिथपर्यंत वरती नजर जाईल ना तिथपर्यंत वरती टेकडी दिसते आपल्याला. ही जी समोरची टेकडी दिसते ना वरती खूप उंच आहे. मे बी कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होत नसेल आता. आणि इकडे टनेल क्रॉस केल्यानंतर इथे एक छोटंसं मंदिर पण आहे गुफेमध्ये. महादेवाचं मंदिर आहे. इकडे लोक थांबत असतात. आणि हा इथे मी गाडी थांबवून तुम्हाला सीन दाखवतो. हे बघा हा सीन. हा जो सीन आहे ना हा सीन म्हणजे माळशेज घाटची खरी खूबसूरती आहे मित्रांनो. फक्त आणि फक्त असे सीन पाहण्यासाठी लोक माळशेज घाटला येत असतात. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत उंच टेकडी दिसेल आपल्याला. आणि थोडा उंचावरून कोसळणारा हा धबधब्याचं पाणी दिसेल. मित्रांनो कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला हा माळशेज घाटची ट्रिप कशी वाटलेली आहे आणि हा सीन कसा वाटतोय. तुला पूर्णच्या पूर्ण वॉटरफॉल्स आहेत. वॉटरफॉल मला दिसत आहेत पण आता फॉग असल्यामुळे कॅमेऱ्यामध्ये एवढे क्लिअर दिसत नसतील. आणि जे लोक माळशेज घाट म्हणून इकडे येत असतात ना त्यांचं फायनल डेस्टिनेशन हेच असतं. इकडेच मग मागे पुढे थोडेफार छोटे मोठे भरपूर पॉईंट आहेत, वॉटरफॉल आहेत. पण मॅक्झिमम जेव्हा लोक माळशेज घाट म्हणतात ना तेव्हा हा जो टनेल आहे हा टनेल महत्त्वाचा आहे. आणि इथे जो थंब पॉईंट आहे तो थंब पॉईंट महत्त्वाचा आहे. तुम्ही जेव्हा गुगलवरती सर्च कराल ना थंब पॉईंट किंवा टनेल माळशेज घाट तुम्ही इकडे बरोबर एक्झॅक्ट या लोकेशनवरती येऊन पोहोचाल. मित्रांनो ही होती माळशेज घाट रोड ट्रिप. तुम्हाला ही पूर्ण रोड ट्रिप कशी वाटली ती मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा जरूर करा. आणि जर तुम्हाला घरी बसूनच अजून कुठला सीन पाहायचा असेल, अजून कुठली रोड ट्रिप एन्जॉय करायची असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. जर पॉसिबल असेल तर मी त्या स्पॉटवरती व्हिजिट करेल आणि त्याबद्दल पण एक नवीन ब्लॉग बनवेल. चला भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय.